मुंबई विद्यापीठ बहिशाल शिक्षण विभाग थिएटर नेक्सस सादर करीत आहे संगीत काय वाटेल ते. लेखक जया दडकर, दिग्दर्शन कोहम, नेपथ्य विपिन कांबळे आणि मंडळी, प्रकाश योजना श्याम चव्हाण, ध्वनी संयोजन विनायक चव्हाण, संगीत रोहित खुडे आणि मंडळी. विशेष आभार कुमार पांचाळ, उल्हास काका, अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स मुंबई विद्यापीठ, लक्ष्मण भारमल, रमेश आणि सहकारी. मुंबई विद्यापीठ बहिशाल शिक्षण विभाग थिएटर नेक्सस सादर करीत आहे संगीत काय वाटेल ते अंक दुसरा आणि शेवटचा. या निशा सर्वभूतानां तस्यां जागृती संयमी. मी जरा बाहेर जाऊन येतो साहेब. हा, तुमची सोबत करा म्हणजे. सोबत तू तिथं तू कशाला तिथं आरमणारस? नाही, रात्र वायऱ्याची आहे. शिवाय मला वाटतं की शिवाय काय? त्याचं काय साहेब. हा. कशी वाटली आयडिया? हाय हाय बरी आहे. हा, पण जमत घोटाळा तर नाही म्हणा ना? छे अहो बाईसाहेब खुश होतील आणि हे पब्लिक सुद्धा. असं म्हणतो. बाईच्या सुखासाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी मी काही करायला तयार आहे. आहे की नाही? करायचं सुरू. हा हा ठरलं. हा ठरलं. बस. हा बहुत जुनी पटकन कर बाबा. यही छंद मग सूरत पिया की. परफेक्ट 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 साहेब. सीन असा रंगेल म्हणून सांगू. वा मस्त. चला आपल्या कामगिरीवर निघायचं. हा. अरे इथं मराठीतली उंगली भाषा बी मला नीट बोलता येईना म्हणून टिंगल करतं पब्लिक. याचं मला दुःख नाही. हा. पण बाईसाहेबांवर फजिती ते नाही जमायचं आपल्याच्या. हो साहेब, तेवढं अवघड नाही हो. अरे एवढं इझी आहे का? हा. अरे लोक पैशानी निवडून येतात, मंत्री होत्या, पण गाणं असं मला ती भीती. हो साहेब, तुम्ही उगाच टेन्शन घेताय. एवढं अवघड नाही, सहज जमेल तुम्हाला. नाही. अरे विरोधी पक्षाची माणसं आपल्या पक्षात आणणे इतकं सोपं आहे का ते? अहो त्याहूनही सोपं. मला एक सांगा, बऱ्याच दिवसाने तुम्ही चाललाय, हा? गाव फुगवून बसलेली असेल. साहेब मी सांगतो तुम्हाला, बाईसाहेबांचा रुसवा घालवायला गाण्यापेक्षा जालिम अस्त्र नाही. बाईसाहेबांना गाणं आवडते की नाही? आवडते की नाही? आवडतं. तुमचं गाणं ऐकून त्यांचा राग असा भुरकन पळून जाईल. गालातल्या गालात हसेल. त्यांच्या गालावर खळी छान पडते की नाही? तुम्ही गालावरच्या
थांबा थांबा. हे लय जुनं झालं साहेब. हे बघा हे चांगलं आहे. सुरत पिया की नचीन विसराई, सुरत पिया की नचीन विसराई, हर हर दम उनकी याद आई, हर हर दम उनकी याद आई, सुरत पिया की नचीन विसराई. वा, तू पुटअप केलेलं प्रपोजल आम्ही ऍक्सेप्ट केलं. थोडा इथं प्रॅक्टिस करू. हा इथं तिथं डिफिकल्टी मध्ये यायला नको. हो हो हा? बरोबर. आला का नाही ध्यानात? आलं आलं. हा, चल. सुरत पिया की हा, काळी दे. काय? सूर म्हणलं मी. हा द्या. सुरत पिया की नचीन विसराई, सुरत पिया की नचीन विसराई. साहेब जरा खाली घ्या. अरे गुडघं दुखतेल बाबा आपल्याला. खाली म्हणजे सूर सूर खाली घ्या. कोणतरी. हा. सुरत पिया की नचीन विसराई, सुरत पिया की नचीन विसराई. आणि काय स्टेज मध्ये जाता का आता? मध्ये घ्या मध्ये. हा ज्याशी करतात. अगं तसं. या. सुरत पिया की नचीन विसराई, सुरत पिया की नचीन विसराई. अहो या काय करावं? सूर बघा आता ना. नाही करू नका. हा हा आता निघा. हा. सुरत पिया की नचीन विसराई, सुरत पिया की नचीन विसराई, हर हर दम उनकी याद आई, हर हर दम उनकी याद आई. सुरत पिया की नचीन विसराई. सुरत पिया की. ए, हट. हे काय दळण लावलेस? मान्य करशील पाहिजे तिथं. हे सुगम संगीतात म्हण बाबा. अहो साहेब हे नाट्यगीत आहे. अरे नाट्यगीत राहू दे नाही तर शास्त्रोक्त गीत. हा आपलं सुगम संगीत आहे. म्हणजे काय आहे ते आपलं बहुजन समाजापर्यंत जाऊन पोहोचत. आहे का रे? आपण जे बी काय करतो ते बहुजन समाजासाठी करतो का? जे चांगले माय बाप आहे. हा म्हणून त्यांच्यासाठी. आणि तुम्ही आमचं नाही बाबा. अरे घ्या हा, घ्या बाबा आता सुंदर गीत कसं आहे? गावाचं आशीर्वाद. जरा जुळून गेलं. आता जे होतं ना तेच जास्त त्याचे साहेब ऐका. ऐका हा, बरं बरं मस्त माझ्या घ्या. हा. एक दोन तीन. सूरत पिया की नचीन विसराई, हरदम उनकी याद आई, सूरत पिया की नचीन विसराई, हरदम उनकी याद आई, चैनन और न को समाए, सर्वद बिलकत रंग निभाए, अखियाँ अखुन जाए. यशान्या. अगं बया सरकार सवारी ओळख नाही पटली का या गरीब मावशीची? वामडा तुमचा. साहेब मोर होता. पैसा करून झोपल्या ती एवढ्या लवकर? लय दिवसांनी येताय तुम्ही साहेब. तुमची वाट बघून शनी रात्रीच्या रात्री नुसत्या तळमळात फाटते ती. आता कुठं त्यांच्या डोळ्याला डोळा लागलाय बघा. पहिला पुढं जो रागाचा गज बुडणार आहे त्याची या दासीने प्रस्तावच केली म्हणायची. मी आलोय म्हणून सांग. बरं
हा, मला एक चानच हवा. शानस. दिला मार. काय गं जळलं तुझं त्रास हा? त्यामुळे मला झोपच नाही. ती आज कुठं लागली तू तुझ्याच्यानं पावली नाही ना? अरे वा, काळीची मुद्रा किती मजेदार दिसते. वाह. प्रिये, अगं असं विनाकारण स्वतःला आणि दुसऱ्याला रागून परत काही परत सुख मिळते. हे बघ, हे आजकाल हे विरोधी पक्षावर लय सातवतात आणि त्यात हे आवर्षण. आता पाऊस नाही पडला त्याला आम्ही काय करणार? का त्या अश्रू घालून जनतेची शेती पिकवायची? हो, तशी आपल्या राज्याची जनता लय चांगली बर का. आवर्षण येऊ दे तर नाहीतर महागाई वाढू दे, कधी बी कुरबुर नाही. पण हे विरोधी पक्षवाले जे आहेत ना ते अरे, काहीतरी सगळं पुढे करायची सवयच असते मला. तसं नाही ग. त्याचं काय आहे की जे अशी निष्ठुर होऊ नकच बघ. मेनावून मग बसलेलं आमचं हृदय. हृदय? तुम्हाला आहे का हृदय? तुम्ही विरोधी पक्षवाल्यावानीच बोलायला लागलीच बघ. आईला जिथं तिथं विरोधकच. हा? अरे आम्ही हार कधी पत्करत नाही माहिती. विसरलोच बघ नाही. सोनू नारायणने दिलता बघ. अरे तू तुरुंगातच जायचं त्यो, पण म्या सोडलं त्याला. वा 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 वा. जरा पाणी येता. मग जरा लावा की. लॉईन छान दिसते. वा 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 वा. खरंच की एक मुद्द्याची गोष्ट सांगायची राहिलीच बघ. तुझ्या नवऱ्याला डेप्युटी कमिशनर पदी बढती मिळाली. सीएम पहिल्यांदा म्हणाला नाही जमणार. पटवलं त्याला मी. त्यातच गुंतलो होतो. काय करावं? दुसरा एखादा इशे काढावा तेव्हा राग जाईल. तशी या गरमीच्या दिवसात ही जागा अगदीच चांगली नाही बघ. आणि त्यात ढगभर आकाशाला काळोखी फासताय, इजा काढताय. आणि पावसाचे दिवस जवळ येतील म्हणून कोणीतरी विलई वाटेकडे डोळे लावून बसत्यात. तीनही जणांची शांतता करायची होती तर तिकडच जायचं होतं. तिथे येऊन माझी झोपमोड कशाला केली? अगं तसं नाही. हे तू रोज करावं असं आमची काही वागणूक नाही. मंत्रिपदाची खुर्ची पकडण्यात आमचे दोन्ही हात रुचल्यामुळे तुझ्या आलिंगन सौख्यास आम्ही अंतरलो. आता काय करावं? सुंदरी करू गोपाल, सुंदरी करू गोपाल, मजवरी धरी अनुकंपा, मजवरी धरी अनुकंपा, सुंदरी करू गोपाल, सुंदरी करू गोपाल, मजवरी धरी अनुकंपा, नच सुंदरी करू कोपा, नच सुंदरी करू कोपा. वाजला की नाही?
सुंदरी नच सुंदरी करू कोपा नच सुंदरी करू कोपा नच सुंदरी करू कोपा काय करावं बाई, हे असं मुलगी जग पसरलं ना की माझा काही उपायच चालत नाही. तुमच्या या साखर पसरणाला मी खूप वेळा बोलले, पण आत्ता नाही. आत्ता तुम्हाला शिक्षा झाल्याशिवाय माझं मन काही शांत व्हायचं नाही. मग शिक्षा देण्याला एवढा उशीर कसा? काय बोलावं बाई माणसाने तरी. तुमच्या स्वाधीनच आहे, आता काही बोलायचं ग. सुंदरी करू गोपा सुंदरी करू गोपा मजवरी धरी अनुकंपा मजवरी धरी अनुकंपा सुंदरी करू गोपा. बस गप्पे. ही करून हसायला काय झालं तुम्हाला? हा हसायला येतं लागले हसायला. आमच्या साहेबाला हसते लेकाचे. आमच्या साहेबांनी काय चुकीचं केलं का? काय चुकीचं केलं? हा अहो माऊली एवढा मोठा तो संत, त्यांनी सांगून गेले, स्त्रिया बोलिले ऐकावे स्त्रीरूप डोळा देखावे सर्वेंद्रिय अलिंगावे स्त्रियेतेची स्त्रियेतेची. आणि आमच्या मंत्र्यांसारखे वैकुंठवासी आले याच कारणासी, हो आले याच कारणासी. मला भूक लागली. राजा काय रे तुला खाया 30 भर राब राब राबलं की 2 टिकल्या मिळतात ना रुपयाच्या. त्यातनं भागतंय बघ थोडंच. तुझा भाग गेलाय मुंबईला रोजगार शोधायला. 8 दिवस झालं बघ. फोन विचारणारे त्याला तिथं येईल माघारी. आयुष्यभर खडी फोडायचीच लिवले रे आपल्या नशिबात. पोटामध्ये काऊ कोकताय. काय करू आहे सांग बाय. पोटामध्ये काऊ कोकताय. मागावया भीक तू रे आता शिक. उत्तम हो भिक्षुक सर्व लोकी. चापट्या मारून पोटी रणे ठेवी तू ओटी. देईल जग जेठी सांग दात्या
पैसे तर पैसे द्यावं गरीबाला. ईश्वर तुमच्या धंद्यातलंही बरकत आणि पैसे द्यावं गरीबाला. तुमची परिवार सुखी ठेवेन. धर्म करा मायबाप, धर्म करा. पैसे द्यावं गरीबाला. पैसे द्या गरीबाला. आपल्या मतदारसंघातले माणसं सगळ्यात मोठी. त्यांचं कल्याण जास्त आहे. त्यांचा विचार काय चालू आहे? पोटामध्ये काहू कोकताय. त्यातरी माझी कृपा होता. पोटामध्ये काहू कोकताय. पोटामध्ये काहू कोकत आहे. शगुन बाबत सांगत आहे. पोटामध्ये काहू कोकताय. म्हणून म्या म्हणे जाणीजे एक गुन्हे भेटती पंढरी राणे मंत्री रूपे. ठीक आहे. पोटामध्ये काहू कोकताय. पाहू घे तुला. आई पैसे तुला आणि मला काय म्हणतो जाऊ नको इथून कुठे मी आलोच. सांभाळ झालं राजा. बाई कुठल्या गावच्या तुम्ही? इथलीच रोजगार वगैरे मिळतो तुम्हाला? मिळते की पण एका दिवसात पण भागत नाही. अरे रे रे, तुमच्या वळखीने कुठं दहा वगैरे मिळते का बघा की जरा साहेब. तेव्हा दारिद्र्य रेषेखालील लोकांना आत्मनिर्भर बनवण्याचा शासनाचा संकल्प आहे. त्याच्या अंतर्गत गरिबांच्या भल्यासाठी निराधार अनुदान योजना, स्वावलंबन योजना अशा कित्येक योजना राबवायचं शासनानं ठरवलंय. बाई हे राज्य गरिबांसाठी आहे, दुर्बलांसाठी आहे, उपेक्षितांसाठी आहे. राज्याच्या साधन सामग्रीचा अधिकाधिक वाटा गरिबांनाच मिळाला पाहिजे असं सूत्र लक्षात ठेवून 20 कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू केली आहे. तुम्ही बोललात आम्ही ऐकलो पण आमचा वाटा आम्हाला कधी मिळायचा आम्ही मस्तान गेल्यावर. अगं असं हाताश होऊन कसं चालेल? रात्रीच्या गर्भात असे उद्याचा औषध काढ. एखाद्या दुःखिताचे अश्रू पुसण्यास हा कागदाचा कपट्याचा सत्कारणी लागला ना तर खरोखरच धन्य वाटेल. घे अगं घे, संकोच करू नकोस. घे, चल आमच्यासाठी तुझ्या जन्माचं भला करतो. चार मूर्त्या. आमचा हेतू वाईट नाही, गरिबाचं कल्याण व्हावं ही सदिच्छा. कुणाचं भलं करायला चाललं या समाजात. साहेब साहेब येतात. समन समजी व्यवस्था चोख झाली आहे. सगळी व्यवस्था चोख झालेली आहे. अजिबात काळजी करायचं कारण नाही. काय तसं काय 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 बातम्या कानावर येतात ना म्हणून जरा काळजी वाटली. नाही साहेब, आपण निर्धास्त असावे, निर्धास्त वागावे, निर्धास्त बोलावे अखंडपणे. सगळी घाण गजा ढकलून दिली. शिवाय जागोजागी आपली माणसं पेरलेली आहेतच. ते तर आहेच रे, पण डोळ्यात तेल घालून जागा राहायला हवं. दोरीला साप समजून आणि सापाला दोरी समजून सोडणं एकच. पण साहेब कसं आहे, आपल्या पक्षाची पुन्हा अजून कित्येक काय टिकेल. तर आहेच रे. अरे बरं आठवलं ते तू तो साखर कारखानदार पैसे आणणार होता त्याचं काय झालं ते सांग. बोलणं झालंय माझं. रात्री येतो म्हणाले. काय आणि तो जमीनदार? अहो जमीनदार बोलत होता कुळं लई सतावतायत, धमकी देतायत, जमिनी वापस मागतायत, लई सतावतायत माझलीत कुळं म्हणले. त्या पोलीस पाटलाच म्हणा मला येऊन भेट. नाही नाही, ते पोलीस पाटलाला सुद्धा पैसे देऊन काही फायदा नाहीये. सगळे मॅनेज झाले लोक आहेत ते, त्यांच्या नाद लागून अर्थ नाहीये काही. ते आपले श्रीमंत शेठजी सांगत होते
त्यांच्या घरात धाड पडली म्हणली. असं काय मिळेल? बरंच काही. अरे तो बरा सापडला आपल्याला है ना. मागल्या टायमाला त्याने 2-3 गाल लय त्याने नाडलं होतं. पण आता त्याला चांगलाच मी बघत एवढं असं पाहिजे. त्याचा आपल्याला काळजी करून पैसा जगवायला पाहिजे. इलेक्शन कधी बी लागतील काय. कारण पूर्वीच्या काळी काय होतं 5 वर्षात राखण लागायची. आता शपथविधी झाल्याबरोबर गडगडल्याची बातमी. अशानं राज्य कशी चालायची. आम्हाला जनतेची सेवा करण्याची संधी कधी मिळणार. आणि गोविंदा हे बघ आईला हे पत्रकार पाहिलं. अरे जरा काही त्यांना मिळालं माझी तर उडवण्यासारखं की छापली चौकटीत बातमी. आणि चॅनलवाले ब्रेकिंग न्यूज. आईला हे पत्रकार आणि साहित्य सापाची अवल्या उपकार करणाऱ्यालाच असतील साहेब. तुम्ही अजिबात काळजी करू नका. हे मुठभर स्वतःला इंटेलेक्च्युअल म्हणणारे लोक काय वाकड करणार आपलं. अहो पाद मारला पहिलवानानं म्हणून का धरतीकंप पावेल. धरतीची गादी आणि आकाशाचं छप्पर आम्हाला घरदार नाही. हे पहा बेघरांना घर देण्यासाठी कित्येक कोटींची तरतूद केली आहे शासनानं. फाटकच लुगडा तुटकुशी चोळी शिवाय दोरा नाही. हे पहा दारिद्र्य रेषेखाली लोकांसाठी खूप कोटींचं पॅकेज जाहीर केलंय. अजून काय राहू दे भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा इथं अब्रू राखायला आम्हाला तिरकी बी नाही. काही तुमच्या लक्षात येत नाही. ग्राम स्वरोजगार योजनेअंतर्गत सगळं माहितीये. अख्खा शेत कुंपण खाई ऐसा राज्य होणार नाही. हम लोग को साहब से मिलने का है. काही काम धंदे नाहीत का? उठले निघले साहेबाला भेटायला. जा घरी स्वयंपाक कर. कुत्रिया जा घरी. हम लोग आए हैं साहब को निवेदन देके ही जाएंगे. त्या माझ्याकडे मी देतो. नहीं उन्हें ही देंगे और दिए बगैर हम यहाँ से हिलेंगे नहीं. स्त्री दक्षिण यांचा खूप फायदा घेताय तुम्ही. हाँ, भी ए बाई अंगावर येऊ बहुत नको. फायदा ए बाई उठा रहे हैं. केस बिस करशील मागे हो तू. सर माग सर साहेबांना अरे विचार. जा पूछ उससे. साहेब कसं करायचं? निवेदन घ्या त्यांची. अब कैसे? ठीक आहे. लेकिन उससे पहले तुम्हारे साहब को इस पिंजरे से बाहर लाओ. साहब यहाँ से दे दो. यहाँ से लो. यहाँ से जल्दी दे. जाग चौघान देखत आबरू गेली आमची. त्याचा काय म्हणून विसरून जा. साहब आप बैठ जाइए साहब. यहाँ जो कुछ भी हुआ एक शब्द भी छापा नहीं जाएगा. आप निश्चिंत रहिए साहब. आप निश्चिंत रहिए. साहेब अहो तुमच्या दौऱ्यावर आम्ही कौना नाचू. तुमच्या कामगिरीचे आम्ही गोडवे साहेब. साहेब डोंट वरी साहेब. तुमची इमेज पब्लिक समोर सदोदित लख्खपणे उजीट ठेवण्यासाठी आम्ही आमचा बुद्धिचातुर्य पणाला लावू. साहेब आम्ही मौन बाळू. कष्टी होऊ नका तुम्ही. शिनवू नका वृथा अशी काया. स्वामी वचने ऐकतील त्यांचं दुःख जातील विसराया. स्वामी म्हणतात अपमानिता शिनोने निखंदिता कष्टोने धिक्कारिता झुरोने चुकूनही लोकलाज ही धरू नये.
लाजविता लाजवू नये, खिजविता खिजवू नये, कदापिही कदापिही. राज्यकर्त्यांवर असे वेळ इथून पुढे भविष्यात कधी बी येत राहतील. हो साहेब हो. म्हणून साहेबांना माझं सांगणं झालं गेलं विसरून जावे, विरोधकांचा निर्णय केला जाईल. सर्व काही सुरळीत होईल. होय, होय. मंत्री साहेबांचा मंत्री साहेबांचा मंत्री साहेबांचा राम बोल, राम राम. राम 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 राम. कसं काय सगळं ठीक आहे ना? बरं आहे की तुमच्या कृपेनं, पण आज इथे कुठे? अहो हे काही इच्छा नाही झालं. खास तुम्हाला भेटायला आलोय, तुमची चौकशी करायला. मुद्दाम. होय ना का हो बोलता दिन मग आठवण होऊ देऊ आम्ही मागला इलेक्शन होऊन तर त्यानंतर हो मला दाखवलं अरे पाहुणं, साहेबांनी आपली आठवण झाली हेच आपल्यासाठी पुष्कळ आहे का? अहो मंडळी, किती काम असतात, तरी सुद्धा सगळी कामं बाजूला ठेवून वेळात वेळ काढून खास तुम्हाला भेटायला आलोय. साहेब सुद्धा आले. साहेब पण आलेत का? मग आम्हाला भेटायला आले की चावड. अरे असं भलतं बोलू नका. माणूस कसा बी असला ना तरी मंत्र्याच्या खुर्चीवर येतो म्हणजे अक्षरशः देवाऱ्यातला देवाने. हे पहा मंडळी, साहेबांचा लय जीव बघा तुमच्यावर. साहेब कुठे बी असले, किती बी कामात असले, तरी सुद्धा तुमची आठवण काढल्याशिवाय साहेबांचा एक दिवस जात नाही. तोंडात त्रास असला तरी साहेबांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागतात आणि साहेब म्हणतात, माझे लोक तिकडे उपाशी आहेत. आणि पुढे काय बोलतच नाही साहेब. आमचे हे साहेब मनाचे माळू आणि दिलाचे दयाळू आळू माळू कणवाळू. अहो त्यांना वाटते तुम्हा द्यावे असे काही, ज्यात लपेल आकाश लोकतील दिशा नाही. असे काही तुम्हा द्यावे, भाबळेनी साधे भोळे, राधेची ही पडो दृष्ट, द्रौपदीचे दीप डोळे. त्यांचे नसूनही द्यावे, तुमचे दिलाविना व्हावे, पुन्हा पुन्हा जन्म यावा आणि पुन्हा मंत्री व्हावे. आठवाया काय द्यावे, आठवाया काय द्यावे. साहेबांच्या सेवा वृत्तीची सरळ सरळ टिंगल चालवली आहे तुम्ही लोकांनी. त्या मंत्र्यांची सेवावृत्ती मग 5-5 वर्ष चांगले 15-20 वर्ष खुर्चीला चिटकून असतात गोचिरासारखे. एवढ्या लोकांचे शिव्या शाप खाता, पण खुर्चीला सोडतील तर सारे हरामले खाचे. काय शिमगा चालवलाय हा? दुसऱ्यांचा वजा करतो असं सांगून स्वतःचाच वजा करणारे सत्तापीपासून राजकर्ते ज्या देशात आहेत ना, त्या देशात शिमगाच चालायचा दिवसाच्या 24 तास. खरी 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 टेकोने दिवडे लातोनी फोडे नाकाडे, तरीही जेबी नाकडे मागवता करू मागवता करू. काय घाणेरडे बोलताय हो, हा? अरे मग ही काय पद्धत झाली? साक्षात माऊलींनीच म्हटलंय बरं काय. तुम्ही हसू नका, तुम्ही फसू नका, जागोजागी थांबा, जागोजागी थांबा, अवघ्या मिळून मारा बोंबा, ना लज्जा जरी या ठोंब्या. तुम्ही हसू नका, तुम्ही फसू नका, तुम्ही हसू नका, तुम्ही फसू नका. तुम्ही मंत्री वचनी गुलाम, त्यांची वाणी लय मधार, तरी हृदय भरले करळ, त्यांच्या हृदय भरले करळ. तुम्ही हसू नका, तुम्ही फसू नका, तुम्ही हसू नका, तुम्ही फसू नका. जनता बिचारी भोळी, जनता बिचारी भोळी, म्हणूनच त्यांची पिकते पोळी. तुमची बाजळू द्या होळी, तुमची बाजळू द्या होळी. तुम्ही हसू नका, तुम्ही फसू नका, तुम्ही हसू नका, तुम्ही फसू नका, तुम्ही हसू नका, तुम्ही
सिंगर म्हणून नाव काढा. नाही, आपल्या गावामध्ये टॅलेंटची कमी नाही, पण कसं आहे, योजक तंत्र दुर्लभ. म्हणजे काय, वाव मिळत नाही. हे समजण्याची पण अक्कल आहे तुम्हाला? आहे थोडीशी, देवाची कृपा. बस म्हणायची. ते जाऊ दे, आपलं काय नाव गाव? नाव गाव नाही कळलं तर काय बिघडतंय? तसं नाही रे गड्या, आपली आताच ओळख झालीये. आणि एक खरं सांगू का, अगदी मनापासून तुम्ही आवडलात बरं का आपल्याला. आपल्यासोबत मैत्री वाढवली तर मैत्री पण काय झालं, का हसलात? सहज. अच्छा, गावामध्ये नवीन दिसताय, आत्ताच आलाय, कसं सहजच का? हो. मग किती दिवस मुक्काम? बघायचं. कसं वाटलं गाव? गाव आवडलं. आवडलं? स्थायिक व्हायचा काय विचार? बघू. वय कमी वाटते तुमचं, लग्न बिग्न झाले का? लग्नही होऊन देता का तुम्ही? आहे विचार, बोला. हा, करू शकतो. तीच काम करा. गाव गुन्ह्या गोविंदानं नांदतंय, बघवत नाही का रे तुला? हा, का गावामध्ये अराजकता माजवायची तुला? तुझ्या त्या धनाची धुमकी छान पैकी देते रे स्वतःच्या ओठावर. तोंड काळ कर तुझं इथून. तुझ्या धमकावणीने ढुंगणाला पाहायला ना आलो इथं. एक लक्षात ठेव, यापुढे तुझ्या आणि तुझ्या त्या साहेबांच्या गुरगुरण्याला इथला कुत्रा बी भीक घालणार नाही. ह्या भोळ्या भाबड्या जनतेच्या डोक्यात काय घाणेरडं भरवतोयस? अरे ना, हा? आपलं न्याय हक्क जेव्हा मिळत नाही ना, त्या पूर्ण शक्तीनिशी तो हिसकावूनच घ्यावा लागतो. अच्छा, जिवंत राहायचं नाही वाटतं तुला? हेच प्रश्न मी तुला विचारलं तर? तुला चित्त काढू. पिसाळलेल्या कुत्र्याला वेळीच गोळी घालावी लागते. आपुले मरण पाहिले म्या डोळा, जाहरा सोहळा अनुपम्य. त्याच्या अमानुष हत्येचं वृत्त ऐकून माझं मन हादरून गेलं. असले हिंसाचार यापुढे देशात अजिबात सहन केले जाणार नाही. आपल्या देशाचं वाटोळं करायला निघालेला विरोधी पक्ष असं परकीयांच्या मदतीनं जर विघातक गोष्टी करत असतील तर त्यांची गय केली जाणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावं. ईश्वर मृतात्म्यास शांती देव. आम्ही जातो आमच्या गावा, आम्ही जातो आमच्या गावा, आम्ही जातो आमच्या गावा, आम्ही जातो आमच्या गावा. आमचा राम राम श्यामा, आमचा राम राम श्यामा. आम्ही जातो आमच्या गावा. शांत बसा, शांत बसा. हे शांत बस रे. ओ काका, शांत बसा. हे पिंट्या, शांत बस. हे पहा, साहेबांची तब्येत ठीक नाहीये, तरी सुद्धा तुमच्या विनंतीला मान देऊन साहेब इथे येत आहेत. ठीक आहे, तरी थोडा वेळ शांत बसा, जास्त गोंधळ घालू नका. साहेब येतील आताच. हे आले. मंत्री साहेबांचा! मंत्री साहेबांचा!
दुर्बलांचा आणि उपेक्षितांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आमचं सरकार वचनबद्ध आहे. दलितांवर अन्याय अत्याचार अजिबात सहन केले जाणार नाही. आम्हाला सर्वांच्या मदतीने लोकशाहीकडे विकासाकडे घेऊन जायचंय. विनंतीला मान देऊन साहेब या ठिकाणी त्यांचं भाषण संपवत आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब सभा संपली. मग मला अजून काही सांगायचं होतं. ते पुढच्या खेपेला. अरे शासनाच्या योजना वगैरे ते सांगायचे होते मला. तुमच्या भाषणाची प्रत पत्रकारांकडे दिलेली आहे, उद्या छापून येईल. फोटो दिलाय? हो हो. मस्त फोटो आहे. पहिल्या पानावर पाहिजे कवडी. पहिल्या पानावर येईल. बस. कारण या टायमाला मी सीएम म्हणून ट्राय म्हणून पॉप्युलरिटी हायकमांड पर्यंत पोहोचली पाहिजे. आणि मी सिलेक्ट आहे ना. पण ते वरिष्ठ मंत्र्यांचं कसं करायचं? अरे त्या भडव्याला तर त्याला चांगलीच अक्कल घडवणार आहे. जमवायचं कसं? आपले स्वामींनी सांगितलंय, स्वामी मुख्य सूत्र हाती घ्यावे आणि करणे ते लोकांकरवी करवावे. वेळ नाही त्यांना. साहेबांना नाही भेटायचं. हे पहा, आजोबा साहेब आजारी आहेत. आपण काय मी येतो. साहेब को चिपक मत. साहेब कशाला नादी लागतात? आपली तिकडे बकुळा सातारकरांनी वाट बघते. इथं लोकांची काय दशा तुम्हाला सुस्त तमाशा. आता काय म्हणलं मी सभेत? समधी लोक टाळ्या पिटत होती. साहेब सभा संपली, आता काय त्याचं? नो 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 नो. तुकाराम महाराजांनी काय म्हटले? काय म्हटले? बोले तैसा चाले त्याची वंदना पावले. विचार त्याला. विचार नाही बाबा, विचार सगळं सांगावं लागतं. काय झालं बाबा? विचार त्याला रे. काय म्हणले तू? Sir, actually what he's saying that we are going too fast to अरे रांच्या, तो इंग्रजांनी काढला होता का? आपल्या राज्यातील गोरगरिबांच्या जनतेची मनोगत आणि शासनाच्या कल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं एकमेव माध्यम म्हणजे मराठी. असं तूच लिहून दिलं होतं ना? बोल.
दिलगिरी व्यक्त होते. हा बोल. साहेब, तुमचं जे विकासाचं राजकारण ज्या दिशेने ज्या गतीने जात आहे त्या गतीने चालण्याचे प्राण माझ्या अंगात नाही असे तो म्हणतोय. काय असं तो म्हणतोय साहेब. असं ठीक आहे, त्याला आम्ही आमच्या संघटनेला हा? हे? साहेब इथंच मरल देऊ. कशाला नसते संघात घेता डोक्यावर. पुन्हा पोलिसाचं टेन्शन. साहेब बराबर है. इधर ही मर जाने दो इसको. तुम्ही असं कसं रे उलट्या काळजाचे तुम्हाला गरीबाचा कळवळा कसा येतो मला इथं गाडी बिल हाय मी त्याला आमच्या संघटनेला बोला. शेवटचा दिस गोड व्हावा यासाठी केलं होता अट्टहास रे. यासाठी केला होता अट्टहास. रडू नका रे माझ्या राजा. तुम्ही असं रडायला लागलं तर माझं काळी तुटत रे. असं करू नका रे. तुम्हाला लिहिल्या बगर आमची लोकशाहीची फळं गोड नाही लागायची रे. रडू नको रडू नको. अरे इकडे राहत मुसळ ते डिक्कीतून दोरी का चाबी घे बिगी हा. रडू नको रडू नको. अरे उभा काय राहिला ठोंब्या मांडी बांधकी. साहेब मी काय बोलतच यायला तुझ्या मंत्री कोण आहे तू कम्या तुला बस स्टॅम्प समजलास होय मला. मी सांगतो तसं व्हायला हवा. पण साहेब दोन्ही बाजून काय करणार आहे. दोर भान म्हटलं ना तर भांडायचा गुमान. एकदा धू म्हटलं ना धुवायची. काय म्हणून विचारायचं नाही कळलं? रे बाबा. एक भांडे तू खुपरला त्याला लागेल ना. हा ताई अरे तो देवर बांधतो बंफाला. अरे काय म्हणलं मी इन सबऑर्डिनेट बांधतो दोर. जायचं बरं आपण लोकशाहीच्या दिशेनं. भारत माझा देश.
माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. या परंपरांचा पायी होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन. मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन. माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे सौख्य सामावले आहे. मुंबई विद्यापीठ बहिशाल शिक्षण विभाग थिएटर नेक्सस सादर करीत होते संगीत काय वाटेल ते.